आज मी घेऊन आले आहे केसांच्या खूप सगळ्या समस्या दूर करण्यासाठी 100% नॅचरल इफेक्टिव्ह असे DIY हेअर ऑइल। हे बनवण्यासाठी आपल्याला खर्च हा खूप कमी लागणार आहे आणि याचे फायदे हे खूप सगळे आहे। तुम्हाला जर हेअर फॉलच्या समस्या असतील तर याने तुमचा हेअर फॉल हा कम्प्लीटली स्टॉप होणार आहे। हेअर ग्रोथ फास्ट होईल, जिथे तुम्हाला केस नाही तिथे नवीन हेअर ग्रोथ होईल। तुमचे केस मऊ आणि चमकदार होतील। तुमच्या केसांमध्ये जर कोंड्याच्या समस्या असतील तर त्याही दूर होतील। तुमचे केस जरा काली पांढरे होत असतील तर तेही होणार नाही। तुमचे केस लांब होतील, दाट होतील, जाड होतील आणि काळेही होतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा विथ बेल आयकॉन। तर चला बघूया हे तेल कसे बनवायचे ते। तर सर्वात पहिले आपण इथे एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे। त्यामध्ये आपण एक कट केलेला कांदा टाकून घेतला। त्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकून घेतल्या। थोडीशी कढीपत्त्याची पाने घेतली। त्यानंतर आपण इथे 4 जास्वंदाची फुले घेतली व या पद्धतीने तोडून ती आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतली। त्यानंतर आपण यात टाकणार आहे तुळशीची पाने, तसेच कट करून घेतलेली कोरफड। त्यानंतर आपण जी लाल जास्वंदाची फुले घेतलेली होती त्याच झाडाची ही पाने आहेत। ती पाने आपण या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे नागवेलीची पाने। या पानांना खाऊचं पान, सुपारीचं पान किंवा विड्याचं पानही म्हटलं जातं। नेक्स्ट आपण यात टाकणार आहोत 1 चमचा मेथीचे दाणे, त्यानंतर 1 चमचा जवस। त्यानंतर या सर्व गोष्टी आपण मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घेणार आहोत। आता आपण इथे एक लोखंडाची कढाई घेतलेली आहे व त्यामध्ये आपण 1 वाटी कोकोनट ऑइल टाकून घेतलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण यात जे मिश्रण तयार केलं होतं ते टाकून घेणार आहोत आणि हे मिश्रण आपल्याला तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण छान मिक्स झाल्यानंतर यात आपल्याला टाकायचे आहे 7 ते 8 लवंग। त्यानंतर आपल्याला यात टाकायचे आहे 7 ते 8 काळे मिरे। आता या सर्व गोष्टी आपल्याला 10 ते 15 मिनिटे तेलामध्ये छान उकळू द्यायच्या आहे। हे मिश्रण तेलामध्ये जास्त काळं होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। या तेलामध्ये आपण जो कांदा टाकलेला आहे त्यामध्ये एक सल्फर असते। जेव्हा आपण कांदा कापतो तेव्हा याच सल्फरने आपल्या डोळ्यात पाणी येते आणि हेच सल्फर आपल्या केसांच्या मुळांना मजबूत बनवते, पातळ केसांना हेल्दी बनवते, दाट बनवते आणि पांढरे केस तर अजिबात होऊ देत नाही। लसूण हा अँटीबॅक्टेरियल असतो, त्यामुळे तो आपल्या केसांसाठी खूप हेल्दी असतो। लसूण हा आपल्या केसांच्या मुळांना साफ करतो। तसेच कढीपत्ता हा आपल्या केसांना मॉइश्चराइज करतो। कढीपत्त्यामध्ये फॉस्फरस, लोह, कॅल्शियम, प्रोटीन, फायबर भरपूर असतात जे आपल्या केसांना मजबूत बनवतात। तसेच कोरफडीमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म आणि पोषक तत्व आहेत। कोरफड ही केसांमधील कोंडा कमी करण्यास मदत करते आणि केसांना मजबूत, लांब, दाट बनवण्यास कोरफड ही खूप फायद्याची ठरते। तसेच मेथीमध्ये आयरन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम सोबतच यात व्हिटॅमिन ए, बी, सी असते, ज्यामुळे आपली केस गळती कमी होते आणि केसांची छान वाढ होऊन केस चमकदार होतात। त्यानंतर जवस ही केसांना हायड्रेट करण्याचे काम करते। तसेच जास्वंदाच्या फुलांनी केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत होते। नागवेलीच्या पानांमुळे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होते, त्यामुळे केसांची वाढ छान होते आणि पांढरे केस हे अजिबात होत नाही। त्यानंतर आपण यात जे काळे मिरे टाकलेले आहे त्यामुळे केस गळती कमी होऊन केस जाड होण्यास मदत होते। तसेच लवंगमध्ये व्हिटॅमिन, कॅल्शियम, आयर्न असल्यामुळे हेअर ग्रोथ फास्ट होते। त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी हे तेल आपल्याला केसांच्या मुळांना लावून छान मालिश करायची आहे। हे तेल आपल्याला फक्त केसांच्या मुळांनाच नाही तर केसांच्या लेंथलाही लावायचे आहे। ज्यांना केसांना तेल लावायला आवडत नाही त्यांनी केस धुण्याच्या अगोदर अर्धा तास हे तेल लावले तरी चालेल। त्यानंतर अर्धा तासांनी तुम्ही केस धुवू शकता आणि रिझल्ट इथे तुम्ही माझ्या केसांवरती बघू शकता। माझे केस हे किती लांब, दाट आणि काळे झालेले आहे। तर बेस्ट रिझल्टसाठी आठवड्यातून 3 वेळा या तेलाचा अवश्य यूज करा
आणि मला पूर्ण विश्वास आहे या तेलाचा जर तुम्ही रेग्युलर यूज केला तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल। जेव्हा कधी तुम्ही हे तेल बनवून यूज करशाल तेव्हा तुमचा रिझल्ट हा माझ्यासोबत नक्की शेअर करा। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मालतीज लाईफस्टाईल कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय।